नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशनच्या बाबतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडून एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकेल याबाबतची विचारणा होत आहे। त्या अनुषंगाने मी विभागनिहाय प्रत्येक कॅटेगरीनिहाय एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकेल याबाबतचा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे। मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। वेटरनरी ॲडमिशनच्या बाबतीमध्ये विभागनिहाय ॲडमिशन होत असतात हे आपल्याला माहीतच आहे। म्हणजे जवळपास प्रत्येक विभागातून 70% जागा ह्या त्या विभागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। उदाहरण जर द्यायचं झालं तर मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांसाठी 2 कॉलेजेस आहेत, परभणी आणि उदगीर। या 2 कॉलेजमधील 70% जागा हे या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी नागपूर येथे एक पशुवैद्यक कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमधल्या जागा 70% जागा या विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिरवळ येथे जिल्हा सातारा येथे एक वेटरनरी कॉलेज आहे आणि कोकण विभागासाठी मुंबई येथे वेटरनरी कॉलेज आहे। या सर्व कॉलेजमधील 70% जागा ह्या त्या विभागात येणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात व उर्वरित 30% जागा या बाहेरच्या जिल्ह्यातील म्हणजे या विभाग सोडून इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। तर या 30% जागांमध्ये ॲडमिशन घेत असताना मी मागे सांगितल्याप्रमाणे त्या विभागातील विद्यार्थ्यांना आपल्या किंवा त्या विभागात येणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्या विभागात ॲडमिशन घेता येत नाही, त्यांना इतर विभागातच ॲडमिशन घ्यावं लागतं। यासाठी मी आपल्याला एक उदाहरण सुद्धा सांगितलं होतं की परभणीचा एखादा विद्यार्थी आहे तर परभणीच्या विद्यार्थ्यांना 70% त्याला परभणीचं ॲडमिशन मिळू शकतं, परंतु त्याला 30% जर ॲडमिशन घ्यायचं असेल म्हणजे स्टेट काउन्सिलिंगमध्ये किंवा स्टेट कोट्यातून ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर त्याला परभणी किंवा उदगीर या दोन्ही कॉलेजला ॲडमिशन घेता येणार नाही। तर त्यासाठी त्याला मुंबई, नागपूर किंवा शिरवळ या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, मी आपणाला एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकेल याबाबत आपल्याला आता थोडंसं माहिती सांगणार आहे। एक्सपेक्टेड कट ऑफ सांगत असताना मूलतः वेटरनरीच्या ॲडमिशनच्या एक्सपेक्टेड कट ऑफवर काही बाबींचा परिणाम होत असतो। उदाहरणार्थ MBBS ॲडमिशन, MBBSच्या ॲडमिशनचा जो कट ऑफ असेल त्यानंतरच वेटरनरीच्या एक्सपेक्टेड कट ऑफचा आपल्याला अंदाज येऊ शकतो। MBBSचा जो कट ऑफ असेल त्यानंतर, कारण MBBSला ॲडमिशन घेणारे विद्यार्थी इथे वेटरनरीसाठी तर फॉर्म भरत असतात, परंतु ते ॲडमिशन घेतीलच याची शाश्वती आपल्याला देता येत नाही, कारण किंवा त्यांचा नंबर जर तिकडे लागला तर ते इथलं ॲडमिशन सोडून सुद्धा जाऊ शकतात। त्यामुळे वेटरनरी ज्यावेळेस MBBSची ॲडमिशनची किंवा MBBS काउन्सिलिंगची ज्यावेळेस प्रक्रिया संपेल त्यानंतरच वेटरनरीच्या ॲडमिशनचा एकंदरीत अंदाज येऊ शकतो। परंतु आता यापूर्वीच आपल्याला माहीत आहे की MBBSच्या ॲडमिशनला आता बराचसा वेळ लागणार आहे आणि त्यापूर्वी वेटरनरीची काउन्सिलिंगची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। तर त्यामुळे वेटरनरीच्या ॲडमिशनच्या काउन्सिलिंगवर निश्चितच MBBSच्या जो ॲडमिशन रखडलेली आहे प्रक्रिया तर त्याचा परिणाम होईल असं मला वाटतं। मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वेटरनरीची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे ती 70% हे किंवा 70% जे जागा आहेत तर त्या विभागनिहाय असतात। तर त्यामुळे विभागनिहायच मेरिट आता मी आपल्याला सांगणार आहे। तर जनरल कॅटेगरीसाठी विदर्भासाठीचं जे कट ऑफ असू शकेल तर ते 550 असणार आहे। त्यानंतर मुंबईसाठी 526, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र यासाठी 555 आणि मराठवाड्यासाठी 550चं कट ऑफ लागू शकेल। EWS कॅटेगरीसाठी 436 विदर्भासाठीचं कट ऑफ असेल। मुंबईसाठीचं कट ऑफ आहे 333, पश्चिम महाराष्ट्रासाठी 521 आणि 487 मराठवाड्यासाठी असेल। या ठिकाणी एक गोष्ट आपण नोटीस केली असेल, मुंबईसाठीचं कट ऑफ हे अतिशय कमी EWS कॅटेगरीतून येत आहे। आणि त्यानंतर ओबीसीचं कट ऑफ सुद्धा विदर्भ विभागामध्ये जास्त येते, साधारणतः 545, त्यानंतर मुंबईसाठी 342, पश्चिम महाराष्ट्रासाठी 550 व मराठवाड्यासाठी 520च्या जवळपास कट ऑफ असू शकेल, 520 ते 530। ओबीसीचं सुद्धा कट ऑफ मुंबई या विभागामध्ये म्हणजेच कोकण विभागासाठी कमी असल्याचे दिसून येते। SC साठीचं कट ऑफ 455, त्यानंतर हे विदर्भासाठीच असेल। मुंबईसाठीचे 351, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रासाठीचं जे कट ऑफ असेल तर ते 490च्या जवळपास असू शकेल आणि मराठवाड्याचं 462 ते 460च्या दरम्यान कट ऑफ असू राहू शकेल।
एस टीसाठीचं कट ऑफ हे सर्वच विभागात आपल्याला माहीत आहे. एस टीचे व्हॅलिडिटीसाठीचे अनेक प्रॉब्लेम असतात, त्यामुळे एस टीसाठीचं कट ऑफ मेडिकलसाठी सुद्धा या वर्षीचं 370च्या आसपास येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळं एस टीसाठीचं अर्थातच वेटरनरीसाठी सुद्धा कट ऑफ विदर्भासाठी 336, त्यानंतर मुंबईसाठी 182, पश्चिम महाराष्ट्रासाठी 355 आणि मराठवाड्यासाठी 305चं कट ऑफ राहू शकेल असा अंदाज आहे. या कट ऑफमध्ये जर आपण पाहिलं तर थोडंफार कमी जास्त असू शकेल, कारण ह्या ज्या थोडाफार म्हणजे 5 ते 10 मार्काचा फरक आपल्याला दिसू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.